श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण आजचा हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाही. स्वतः श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला असेल तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. तुमच्या मनात एक अशी इच्छा आहे ना, जी तुम्ही आजपर्यंत कोणालाच सांगितलेली नाही. रात्री झोपण्यापूर्वी फक्त स्वामींना सांगता, स्वामी ही एकच इच्छा पूर्ण करा. कदाचित ती नोकरीची असेल, कदाचित घराची असेल, कदाचित मुलांच्या भविष्याची, कदाचित आई वडिलांच्या आरोग्याची किंवा आयुष्यातील एखाद्या मोठ्या संकटातून बाहेर पडण्याची. आजचा शुक्रवार तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, कारण स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ठेव, सबुरी ठेव, योग्य वेळ आली की अशक्य गोष्टी शक्य करून दाखवीन. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक छोटीशी सेवा सांगणार आहे, जी अनेक स्वामी भक्तांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि यश घेऊन आली आहे. आता ही कथा सुरू करूयात. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत गरीब होती. वडील आजारी, आई मोलमजुरी करून घर चालवत होती. शिक्षण पूर्ण झालं होतं, पण नोकरी काही मिळत नव्हती. जिथे जाईल तिथे नकारच मिळायचा. हळूहळू आत्मविश्वास संपत चालला होता. रात्री झोप लागत नव्हती. मनात फक्त एकच प्रश्न, देवा, माझ्याच वाट्याला इतकं दुःख का? एक दिवस गावात आलेला एका वृद्ध स्वामी भक्ताने त्याला विचारलं, बाळा, तू इतका नाराज का दिसतोयस? गणेशने डोळ्यात पाणी आणून सगळं काही सांगितलं. वृद्ध भक्त हसले आणि म्हणाले, तुझं दुःख संपण्याची वेळ जवळ आली आहे. गणेश आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, माझ्याकडे पैसे नाहीत, ओळखी नाहीत, माझं कोण ऐकेल? तेव्हा वृद्ध भक्त शांतपणाने म्हणाले, जग तुझं ऐकेल की नाही माहिती नाही, पण श्री स्वामी समर्थ तुझं प्रत्येक शब्द ऐकतात. हे ऐकून गणेशच्या डोळ्यात अश्रू आले. वृद्ध भक्ताने त्याच्या हातात स्वामी समर्थांचा एक छोटासा फोटो दिला आणि म्हणाले, प्रत्येक गुरुवारी सकाळी स्नान करून स्वामींसमोर एक दिवा लाव. 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हण. मनापासून तुझी इच्छा स्वामींना सांग आणि त्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू माणसाला अन्नदान कर. गणेशने विचारलं, याने खरंच माझं आयुष्य बदलेल का? वृद्ध भक्त फक्त एवढंच म्हणाले, चमत्कार मंत्रात नसतो, चमत्कार श्रद्धेत असतो. त्या दिवसापासून गणेशने एकही शुक्रवार चुकवला नाही. पहाटे उठून स्नान करायचा, घर स्वच्छ करायचं, स्वामी समर्थांच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावायचा, फूल अर्पण करायचा आणि डोळे मिटून फक्त एकच मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. सुरुवातीचे काही शुक्रवार गेले, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही. पुन्हा मनात शंका यायला लागली, स्वामी, मी एवढी सेवा करतोय, माझं ऐकत का नाही? एका रात्री तो खूप रडला. स्वामींच्या फोटोसमोर बसून म्हणाला, स्वामी, जर माझ्यात काही चूक असेल तर मला शिक्षा द्या, पण माझ्या आई वडिलांना दुःख देऊ नका. रडता रडता त्याला झोप लागली. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं. स्वप्नात त्याने पाहिलं की एक विशाल वडाचं झाड, त्या झाडाखाली भगव्या वस्त्रात एक तेजस्वी महापुरुष बसले होते. चेहऱ्यावर दिव्य तेज, डोळ्यांवर अपरंपार करुणा. ते दुसरे कोणी नसून स्वतः श्री स्वामी समर्थ होते. स्वामी प्रेमाने म्हणाले की, बाळा, इतक्या लवकर निराश का होतोयस? तुझ्या प्रत्येक अश्रूंची किंमत मला जाणीव आहे. तू केलेला प्रत्येक मंत्र, प्रत्येक दिवा, प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचली आहे. पण लक्षात ठेव, बी पेरल्याबरोबर झाडाला फळ लागत नाही. योग्य वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. तुझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण जवळ आला आहे. फक्त श्रद्धा सोडू नकोस. इतकं बोलून स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणात गणेशची झोप उडाली. सकाळ झाली होती. त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. काही दिवसांनी अचानक त्याला एका मोठ्या कंपनीतून मुलाखतीसाठी फोन आला. त्याने मनापासून तयारी केली. मुलाखतीच्या दिवशी घरातून निघण्यापूर्वी स्वामींच्या चरणी नमस्कार करून तो म्हणाला की, स्वामी, आता सगळं तुमच्या हातात आहे. मुलाखत खूप चांगली झाली, पण तरीही त्याला खात्री नव्हती. 2 दिवसांनी कंपनीतून फोन आला, अभिनंदन, तुमची निवड झाली आहे. हे ऐकतात त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आईने स्वामींच्या फोटोसमोर साखर ठेवली. वडिलांनी हात जोडून म्हटलं, स्वामी, उशीर केला पण अन्याय केला नाही.
त्या दिवसानंतर गणेशचं संपूर्ण आयुष्य बदललं. नोकरी मिळाली, घरातली कर्ज फिटू लागली, आई वडिलांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आलं आणि गणेशला एक गोष्ट कायमची समजली, स्वामी कधीच भक्तांची प्रार्थना नाकारत नाहीत. ते फक्त योग्य वेळेची वाट पाहतात. काळ पुढे सरकत गेला. गणेशनं नोकरी मिळाल्यानंतर स्वामींची सेवा कधीच सोडली नाही. प्रत्येक शुक्रवारी तो पहाटे उठून स्वामींच्या चरणी नमस्कार करायचा, कारण त्याला माहीत होतं यश मिळाल्यावर स्वामींना विसरणारा भक्त नसावा, तर यशानंतरही स्वामींच्या चरणी नतमस्तक होणारा भक्त व्हावं. एके दिवशी त्याच गावातील एक तरुण त्याला भेटला. तो खूप दुःखी होता. तो म्हणाला, दादा, माझा व्यवसाय पूर्णपणे बंद पडला आहे. घरात रोज भांडणं होतात, पैसा येतो पण टिकत नाही. मी आता पूर्णपणे हार मानली आहे. गणेश त्याच्याकडे पाहून हसला, कारण काही वर्षापूर्वी तो स्वतः याच परिस्थितीमध्ये होता. त्याने त्या तरुणाचा हात हातात घेतला आणि म्हणाला, माझं ऐक, मी तुला पैशाचा मार्ग सांगणार नाही, मी तुला स्वामींकडे जाण्याचा मार्ग सांगणार आहे. तो पुढे म्हणाला, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा फक्त एकच दरवाजा उघडा असतो आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा. त्या तरुणानेही प्रत्येक शुक्रवारी सेवा सुरू केली, मनापासून मंत्र जप सुरू केला, वाईट सवयी सोडल्या, खोटं बोलणं बंद केलं, गरजू लोकांना मदत करायला सुरुवात केली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवला. काही महिन्यानंतर त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. घरातला वाद कमी झाले, आरोग्य सुधारलं आणि घरात पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मित्रांनो, या कथेत चमत्कार पैशांचा नाही, तर चमत्कार श्रद्धेचा आहे. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांकडे कधीही फक्त पैसा मागू नका, त्यांच्याकडे सद्बुद्धी मागा, योग्य मार्ग मागा, चांगले विचार मागा, कारण ज्याच्याकडे चांगले विचार असतात त्याच्याकडे सुख, शांती, समाधान, यश आपोआप येतं. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज जर तुमच्यावर संकट असेल तर रडू नका, कारण कदाचित स्वामी तुमच्यासाठी त्याहून मोठा आनंद ठेवत असतील. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा. स्वामी तुमच्या आयुष्यात योग्य वेळी नक्कीच चमत्कार घडवतील. मित्रांनो, आज हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगू इच्छिते, ती म्हणजे स्वामी समर्थांकडे कधीही फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जाऊ नका, तर त्यांना आपले आई वडील समजून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हा, कारण आई आपल्या मुलाला कधीच उपाशी ठेवत नाही आणि स्वामी आपल्या भक्ताला कधीच निराश करत नाहीत. आज तुमच्या घरात दुःख असेल, आर्थिक अडचणी असेल, कोणी साथ देत नसेल, रात्री झोपही लागत नसेल, डोळ्यात अश्रू असतील, तर एक काम करा, आज रात्री फक्त 2 मिनिटं स्वामी समर्थांच्या फोटोसमोर शांत बसा. तुमच्या मनातलं सगळं त्यांना सांगा. लक्षात ठेवा, स्वामींना मोठ्या पूजा नको असतात, मोठा नैवेद्यही नको असतो. त्यांना फक्त तुमचं निष्कपट मन हवं असतं आणि निर्मळ मन हवं असतं. आज कदाचित तुम्ही रडत असाल, पण मला पूर्ण विश्वास आहे, पूर्ण खात्री आहे की एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणी उभं राहून म्हणाल की स्वामी, त्या दिवशी मी खूप रडलो होतो, पण आज समजलं की तुम्ही माझ्यासाठी किती सुंदर नियोजन करून ठेवलं होतं. मित्रांनो, जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी स्वामींचा हात कधीच सोडू नका, कारण जग साथ सोडू शकतं, नाती तुटू शकतात, पैसा संपू शकतो, पण श्री स्वामी समर्थांची कृपा कधीच संपत नाही. चला, या क्षणी आपण सर्वजण मनापासून एकदा म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्हालाही विश्वास असेल की स्वामी माझी सर्वात मोठी इच्छा योग्य वेळी नक्कीच पूर्ण करतील, तर कमेंटमध्ये फक्त एकच शब्द लिहा, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा, तुमच्या कुटुंबियांना, मित्रांना आणि स्वामी भक्तांना शेअर करा आणि अशाच श्री स्वामी समर्थांच्या चमत्कार किंवा कथा ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या दुःखी व्यक्तीच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो आणि तेच तुमच्यासाठी सर्वात मोठं पुण्य ठरेल. शेवटी फक्त एवढंच म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय.